काय बनवते? स्वयंपाक. मम्मी तर स्वयंपाक करते. मम्मी कालवण झालं का? टाकले कुकरला. कशाचं आहे? मटण आणले. तर आजचा ब्लॉग गुंजनने सुरू केलाय. ती म्हणली मम्मा मी ब्लॉग शूट करते तुझा. तर मी म्हटलं कर मग, आणि मस्त केलाय तिनं. हळद मीठ लावून मटण वापरायला लावलं. वापलाय म्हणजे शिजायला, शिट्या करायला लावले. मटण लवकर शिजत नाही म्हणून तो भात करून घेतलाय. चपात्या करून घेतली म्हणजे परत मसाला करून मटणाला फोडणी द्यायची. पटापटा आवरून घ्यायला लागली कारण पाऊस येतोय बाहेर आणि वारं पण सुटलंय. लाईटीचा काय भरोसा नाही. इन्व्हर्टर आहे पण चार्जिंग संपल्यावर काय खरं नाही म्हणून आपलं पटापटा उरकून घेते. चपात्या हे झाल्यात माझ्या. तिथं मटण कुकरला लावले हळद मीठ लावून शिजवायला. परत आता मसाल्याची तयारी करते, फोडणी द्यायची. फक्त भात पण झालाय माझा बनवून. इथं झालंय सगळं. तर आता मटणाचा मसाला करून घेऊ. आणि गरम मला खूप झाले. तसा पाऊस पडतोय बाहेर, अशी हवा अधूनमधून येते थोडी थोडी. पण तर किचन मध्ये म्हणल्यावर गरम खूप होते. तरी कालवणात भाजून टाकायला मी कांदा घेतलाय आणि ही सगळं मसाल्यात टाकून बारीक करून घ्यायचं. मिक्सरमध्ये ही सगळं मिश्रण करून बारीक करून परत त्याला ती पण ही कांदा भाजल्या परत टाकायचं. ती दाखवते मी पुढं. तर इथं मी तेल ही टाकून चांगला थोडंसं तेल गरम होऊन दिलं आणि त्याच्यात कांदा टाकून घेते भाजून चांगला. आणि माझी गडबड थोडी पटापटा चालली कारण लाईट ही जायची भीती आहे. कारण इथं पावसाचं वातावरण म्हणजे पाऊसच बाहेर पडत होता आणि हवा पण सुटलेली. त्याच्यामुळं माझं पटापटा इन्व्हर्टर आहे आमच्यात, पण ते काय झाले इन्व्हर्टरचं पण म्हणजे इथं लाईट गेली म्हणजे पूर्ण रात्र 2-2 दिवस येत नाही. त्याच्यामुळं मग संध्याकाळचं पोरं झोपत नाहीत म्हणून आपलं लाईट आहे तोपर्यंत मी पटापटा आवरून घ्यायला लागली. म्हणजे परत इन्व्हर्टरवर नुसता फॅन चालला तरी चालेल म्हणून आपली तर माझं आवरायचं चालले. तर हिथं आता मी ही फक्त तिखट म्हणजे ही तिखट होत नाही हे ना भाजी, फक्त कलर हे ना येतो थोडासा लाल म्हणून मी इथं ती चटणी टाकायला लागली, कलरची चटणी. आणि तिखट भाजी व्हायला मी घरातली चटणी टाकणार आहे बनवलेली. तर इथं मी मसाला ही टाकून घेतलाय. जरा ही मसाला तेल सुटूस तर भाजून घ्यायचा. आणि ती थोडा मसाला मी ठेवलाय कारण लाडूला थोडंसं मिठाचं बनवायला लागतं म्हणून ती थोडासा मी बाजूला ठेवलाय. तर आता ही थोडंसं मी पाण्यात म्हणजे मसाला पण त्याच्यात घेतलाय मी, धना मसाला गरम मसाला हे सगळं घेतलेत. आणि ही लाल तिखट कलर यासाठी म्हणजे हे सगळं हे करून पाणी थोडंसं टाकून मिक्स करून त्याच्यात टाकलं कारण टाकल्याचे एकदम वास मस्त सुटतो आणि चांगला भाजून पण होतो ते टाकलं म्हणून. तर इथं आता थोडीशी आला पेस्ट टाकते मी. चांगला भाजून घ्यायचा, जितका भाजल ना म्हणजे करपून नाही पूर्ण ठेवायचा, चांगला भाजून घ्यायचा तेल सुटूस तर, बाजूला तेल सेपरेट होऊस तर. तर इथं चांगला भाजून घेते मी. आणि मटण शिजायला वेळ लागतो पण मी कुकरला लावल्यामुळं चांगलं मटण शिजलेलं मस्तपैकी. तर इथं आता मटण मसाला आताच नाही टाकत मी, आपलं दाखवत होती तुम्हाला. मटण टाकल्यानंतर मी मटण मसाला टाकणार आहे. आणि इथं चांगलं भाजून परत त्याला
बघा मी कुकरवर लावलेला मटणाचा, त्याला नुसती हळद आणि मीठ तेल टाकून असं पाणी टाकून मी शिजायला ठेवलेलं. तर ती मस्तपैकी आता शिजले पण. तर आता ही मी टाकून घेणार आहे. आता मसाला चांगला भाजलाय, आता त्याच्यात टाकून घेते. मस्तपैकी मटण शिजलेलं. तर ह्याच्यात सेम गावाकडचं बरबाट, मग आमच्या इकडं म्हणजे जत्रत जे मटणाचं कालवण करतात ना जत्रत, त्याला बरबाट बोलतात. तर सेम बरबाटासारखं झालं. तुमच्या इकडं काय बोलतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर इथं आता मी चटणी, घरातली चटणी आम्ही बनवलेला मसाला ते टाकला आहे. त्यानं चव म्हणजे एकदम मस्तच येते. तर इथं टाकून आता मी त्याच्यावर गरम पाणी, म्हणजे आता मटण मसाला टाकते आधी, वरूनच मटण मसाला टाकायचा म्हणजे वास पण छान येतो ना, चव पण भारी लागते. त्याच्यामुळं मग मी आता मटण मसाला टाकला आहे. आणि आता ह्याच्यावर मी ताट ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं. मटणात कधी पण गरम पाणीच वतायचं. तर इथं मी गरम पाणी करायला वर ठेवले आणि मस्तपैकी मग आता ते शिजलं की मग मी पाणी ओतून घेणार आहे. थोडं शिजवून घेणार आहे कारण मी मटण आम्ही आधी शिजवलेलं, कुकरला लावलेलं, त्याच्यामुळं काय शिजवायची जास्त गरज नाही. आपली चटणी मसाला ही सगळं चांगलं शिजावं म्हणून मी आपलं शिजायला ठेवलं. तर इथं माझ्या हाताला लागलेली ती मी दाखवत होती. आणि हो खाली किती पाऊस पडला आहे. एवढा पाऊस म्हणजे थोडा 2 मिनटं बंद झाला आहे, असा थोडासा 2 मिनटं बंद होतो आहे आणि परतच्याला सुरुवात होते पावसाला. कंटिन्यू परतच्याला पाऊस पडतो आहे. तर इथं माझी भाजी तयार झाली. आता थोडीशी कोथिंबीर शिवाय तर काय चव नाही कालवणाला. आणि दिसाय पण छान दिसतं, मस्त चव पण लागते. तर इथं कोथिंबीर ही टाकून घेतली, थोडंसं हलवून घेते आणि कालवण एकदम मस्त झाले. तर झालं आपलं कालवण तयार झाले. तर आता झाकून ठेवणार आहे आणि गुंजनच्या पप्पाचं हातपाय धुवून झालं की मग जेवायला बसणार आहे. तर इथं स्वयंपाक झालाय माझा. हे भाजल चपात्या वगैरे, चपात्या थंड झाल्या त्याच्यावर झाकाय किती. गरम गरम चपात्या असल्या त्याच्यावर झाकलं की घाम सुटतो ताटाला किंवा का झाकल त्याला, मग ती पाणी त्याच्यावर पडले की लाडू झालं सुरू. बघा ही लाडू तर अधूनमधून. तर इथं झालं माझं कालवण, हे झालंय. भात पण केलाय. आता गुंजनच्या पप्पाला थोडंसं पाणी ठेवलंय मी हातपाय धुवायला. बाकीचं झालंय सगळं, आता डायरेक्ट जेवायला घ्यायचं. तर गुंजनच्या पहिल्यांदा 2 शेंड्या घातलेत मी. लाजते कॅमेऱ्यात मीच तेवढे बोलते, बाकीचे माझ्या घरातले लाजतात, त्यांना सवय नाही ना. तशी मला पण सवय नाही. आता काय एवढं वाटत नाही, पण ह्यांना अजून काय लाजतात थोडे. सगळेच म्हणजे गुंजनचं पप्पा पण लाजतात कॅमेऱ्यामध्ये यायला, म्हणून त्यांच्या जास्त क्लिप नसते त्या. आणि लाडू कधी कधी तो लाडू असतो कॅमेऱ्यात, दुसरा मुलगा पण माझा लाजतो. तर मग इथं झालाय स्वयंपाक, आता जेवण करायचं. लाडू
तर इथं गुंजनच्या पप्पाला कांदा दिलता ते मी जरा ते वेगवेगळा त्यांना करून देते. तर ते इथं हसते मी, कारण ते बोलतात कालवण आज एकदम मस्त झाले म्हणून हसते. तर आजचं कालवण खरंच एकदम मस्त झालं. तर ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि गावाकडची आज आठवण आली आम्हाला, म्हणजे गावात असल्यामुळं आम्हाला काय जाता जास्त जमत नाही जायला जत्रेला ह्याला. तर आज घरीच आम्ही जत्रेतला एक काय म्हणतात स्वाद आला तोंडात. तर इथं रेसिपी ट्राय केली आणि एकदम बरबटासारखं कालवण झाले. तर तुमच्या इकडं पण जत्रेतल्या मटणाच्या कालवणाला काय म्हणतात ती सांगा. तर इथं मी पण जेवण करायला बसली. आपलं पिक्चर लावलं आहे, थोडंसं आपलं जेवच तर बघतो, कारण सकाळ लवकर उठावं लागतं म्हणून लवकरच आम्ही झोपतो. तर आता गुंजनचं पप्पा हे गेलं कामं, त्यांना सगळं आवरून म्हणजे थोडंफार हाताखाली द्यावं लागतं, कारण गडबड सकाळची उठते ना. आज काय मला डबा पण नव्हता करायचा, कारण पाणी बाथरूममध्ये पण येत नाही, किचनमध्ये पण येत नाही. आणि मग मी असं अधूनमधून पाणी जातं म्हणून बकेट भरून ठेवलेली, त्याच्यात आंघोळ ही त्यांनी केली. आणि मग आता ते गेलेत कामाला. ही व्लॉग मी काल सुरू केलता, तर त्याचा काही एंड केला नव्हता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.